वीरभद्रेश्वर उठाव पाणी योजना तसेच सालापूर उठाव सिंचन योजना तातडीने राबवाव्यात या मागणीसाठी बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी जोरदार आंदोलन केले। कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व हसिरू सेना यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। गोडची येथील वीरभद्रेश्वर मंदिरापासून सालहळ्ळी गावापर्यंत रॅली काढत शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणा देत संताप व्यक्त केला। अनेक वर्षांपासून या योजनांच्या अंमलबजावणीसाठी लढा देत असतानाही सरकारकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला। शेतकरी संघटनेचे मानद अध्यक्ष शशिकांत गुरुजी व राज्याध्यक्ष चुन्नप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शेतकऱ्यांनी विविध घोषणा देत आपली नाराजी व्यक्त केली। यावेळी बोलताना शेतकरी नेत्यांनी सांगितले की वीरभद्रेश्वर उठाव पाणी योजना आणि सालापूर उठाव सिंचन योजना राबवल्यास हजारो एकर शेतीला पाणी पुरवठा होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात नवी आशा निर्माण होईल। या योजनांना तात्काळ प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देऊन काम सुरू करावे, अन्यथा येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशाराही शेतकऱ्यांनी सरकारला दिला। ब्युरो रिपोर्ट KMM मराठी, बेळगाव। अमरकॉन कलेक्शन में आओ, नई वैरायटी यहाँ पाओ, सबके लिए कपड़े हैं खास, अमरकॉन में खुशियाँ हैं पास, अमरकॉन। अमरकॉन कलेक्शन, खड़े बाजार, बेलगाम।